पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होतंय. विनय गोल्डन डक या धावसंख्येवर बाद होतोय. चांगली गोलंदाजी नीरज कडनं आपल्याला पाहायला मिळते. या आधीच्या मॅच मध्ये ही खूप चांगला परफॉर्म त्याचा गोलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि याही मॅच मध्ये एक दमदार सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या वतीने केली गेली आहे. पहिला चेंडूवर इथे सफलता मिळते. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर नीरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित आलाय. धानवी प्रीमियर लीग या स्पर्धेचा आगाज झालाय. आज या स्पर्धेची सुरुवात झाली. आजपासून 4 दिवस ही स्पर्धा जी आपल्याला रंगत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नीरज तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा बिहाइंड द विकेट. बॉल गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 1 या आकड्यावर. 0वरनं 1 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती करणं गरजेचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर योग्य रीची गोलंदाजी ती सध्या प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी केली जाते. यावेळेस मात्र हा बॉल त्याला मिडल ऑफ द बॅट खेळलाय. बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. इथे आलाय धानवी प्रीमियर लीगचा धमाका षटकार 6. फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारामध्ये परावर्तित केलंय बॉलला नीरज. पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र आणखी एक बॉल कव्हर मध्ये उडवला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय. सहज सोपा साधा झेल तो ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय. हे जीवनदान महागडं ठरू शकतं कारण रोहित एक चांगला बॅटर आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. साथीनं अजय तो मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल यावेळेस टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. जीवनदान ती क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला देऊन चालत नाही. ज्याही संधी तुमच्याकरता विकेटच्या निर्माण होतात त्या संधींचं सोनं करणं जे क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो एक सोपा झेल तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दवडला गेला आणि त्यामुळे जीवनदान मिळालं. यावेळेस मात्र बॅटची कडा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच झालाय कॅरी. विकेट क्रमांक 2 दुसरा झटका तो इथे लागलाय. विकेटचं पतन खेळाडू बाद. सुधीरभाई इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धानवी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या विभागातील सर्व मान्यवर जे इथे येत आहेत स्पर्धेची शोभा वाढवत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीच धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 9 धावा ही लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया उर्वरित 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साध्य केली जाईल. गोलंदाज विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी केली. विकेट करता संध्या निर्माण केल्या. क्षेत्ररक्षकांनी काही झील सोडले आणि त्यामुळे जीवनदाना मिळत राहिली. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. खोल टप्प्याचा होता ज्याला खोदून काढलं. लॉंगॉनमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत बॉलला उचललं तिथे 1 रन जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना एकेरीकडनं दुहेरीकडे 10 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. बॉलर कोण सोहेल आहे का? सोहेल आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे सोहेलनं पहिल्या बॉलवर तर केली आहे. फिरवलेला बॉल ओळखला आणि त्याला तिथे पाठवलंय स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. दमदार हिट षटकार 6. ते उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा. दुसराच बॉल त्यावर आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळालं. मात्र यावेळेस गोलंदाज कमबॅक करतोय. डिक्लेरेशन झोनचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आला. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 17. सन्माननीय राजा यादव साहेब आणि उमाशंकर सिंग साहेब जे इथे उपस्थित होत आहेत या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
यावेळेस मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅट खेळला लॉंग ऑन मधनं सीमा पार षटकार. सुमित यादव इथे उपस्थित होत आहेत, आपलंही वेलकम आहे. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल षटकार याच पद्धतीने धावफलक पुढे सरकते. महागडे ठरतंय षटक 14 धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात. 23 ऑन बोर्ड, 23 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल फिरवलेला बॉल मात्र तिथे बॉडी लाईनवर होता. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. एकेरीच्या मदतीनं ओव्हर झाली आहे समाप्त. 2 ओव्हरचा खेळ आणि 2 ओव्हर नंतर 12च्या सरासरीनं धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 24 धावा आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ तिथे कंप्लीट झालाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल होता ज्याला तिथे मिडविकेटकडे खेळले. क्षेत्ररक्षकांना जोपर्यंत बॉलला उचललं रिटर्न केलं तद्वारे 1 धाव जी धावफलकावर जोडली आणि एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 25 धावा. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला. या 2 ओव्हर नंतर 25 रन्स धावफलकावर आहेत. सन्माननीय पंकजदादा पाटील विद्यमान नगरसेवक स्थायी समिती सदस्य त्यांच्या वतीनं आपण बहुजन विकास आघाडी पुरस्कृत असलेली ही स्पर्धा धानिव प्रीमियर लीग DPL या स्पर्धेचं हे शानदार आयोजन त्याला एन्जॉय करतोय. सकाळच्या पहिल्या सत्रात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा तो रंगत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विद्यमान नगरसेवक सन्माननीय अर्षद चौधरी. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॉलला उडवून फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित केलंय 6. सचिनजी देसाई साहेब असतील, अन्य जे मान्यवर आहेत या धानिव गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोहनजी पाटील साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन समारंभाचा सोहळा तो इथे अनुभवला आणि त्यानंतर या धानिव प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली आणि अगदी थाटामाटात हे पर्व ते रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. षटकारामध्ये कुठेतरी थोडंसं रिलीफ मिळणं गरजेचं आहे. जीवदानी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये. आई जीवदानी संघ जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये अगदी सहजतेने विजय त्याने संपादित केला होता. मात्र या मॅचमध्ये थोडंसं खडतर आव्हान आहे समोर. जर आपण पाहिलं तर एक चांगला संघ जो त्यांच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते द्वारकाधीश 11. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली या द्वारकाधीशच्या बॅटर्सनं. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग हिट तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. धमाकेदार स्ट्रोक षटकार 6. काय अप्रतिम फटका तिथे मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकारांचीच भाषा सध्या बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये बोलतात. विशेषतः फलंदाज विशाल लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं करतोय. आतापर्यंत विशालची इनिंग जर आपण पाहिले तर त्यानं 4 षटकार खेळलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या एकंदर 37 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बॅलन्स आहे. पुढचा बॉल खोल टप्प्याचा बॉल आहे तिथे स्क्वेअर लेग मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला उचलतोय 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 38 धावा. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर 38 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. शांतता ती प्रस्थापित करावी लागेल गोलंदाजाला कारण आक्रमकता ही भूमिका बॅटर्सच्या माध्यमातून सातत्याने बजावली जाते. चांगला बॉल आहे. यावेळेस कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, रोखून धरतोय, शांत करतोय कारण शांत करणं या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ती गरज भागवत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करणारा गोलंदाज अभि ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे गोलंदाज अभिकडनं. समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना फलंदाज विशाल आहे ना
यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. एक रन जी धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं ओव्हर झाली आहे समाप्त. 3 ओव्हरचा खेळ. तर नंतर धाफलकावर धावसंख्या प्रतिषटक 13 या सरासरीने 39 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस तो केला जाईल. टीम सारांश स्पोर्ट्स आणि रॉयल स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर समोर खेळला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केले. एक च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 40 ऑन बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज आनंद जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल समोर स्ट्रायकर एंडकडे विशाल. यावेळेस मात्र कव्हर्समध्ये उडवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय आणि वा काय अप्रतिम झेल तिथे टिपला. एक चांगला रनिंग कॅच तो तिथे कंप्लीट केलाय. विकेट मिळवली आहे. माघारी परतवलंय फलंदाज विशालला जो विध्वंसकतेने आणि विस्फोटकतेने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता. जो धावसंख्येला मोठं स्वरूप प्राप्त करून देत होता त्या फलंदाजाला विशालला इथे माघारी परतवलं. एक चांगला कॅच दर्जेदार झेल संपवला बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. सुरुवात चांगली झाली होती मात्र शेवट तुम्हाला तुमच्या नावावर करावा लागतो. जर एखाद्या मॅचमध्ये तुम्हाला तुमचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज तो चांगली कामगिरी करतोय. 2 बॉलमध्ये त्यानं फक्त 1 धाव देताना एक विकेट मिळवली. मात्र यावेळेस दिशा भरकटली. लाईन भरकटली. ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने वाईड म्हणून दंडित केलंय. धावसंख्या पुढे सरकत असताना 41 41. 2 चेंडूनंतर 41 धावा धाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय मात्र तिथे जीवनदान मिळालंय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांची तारांबळ उडाली. जोपर्यंत त्याने चेंडूला उचललं तिथे सुखरूप 2 धावा त्या धाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. ज्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 43 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 ते सध्या प्रगतीपथावर आहे. रॉयल स्पोर्ट्स कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला सारांश स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. नाणेफेक तिथे केली जाईल. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपाचा चेंडू आलाय. 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती थोडीशी सीमित राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. अनिलजी जाधव इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. व्हाईटचा इशारा इथे पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून आलाय ज्यामुळे धावसंख्येला पुढे सरकता आलाय. 44 ही धावसंख्या धाफलकावर आहे. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर हवेमध्ये राहिलाय. डिक्लेरेशन झोनकडे ट्रॅव्हल झालाय त्यामुळे 1 धाव त्यापासून वंचित राहता येणार नाही. 1 रन तिथे सहजतेने धाफलकावर जोडली गेली. पूर्वार्धाचा खेळ तो समाप्तीच्या मार्गावर आहे. मैदानाच्या आतमध्ये पवन जो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे पूर्वार्धाच्या खेळाचा. गोलंदाज डान्सिंग ग्राउंड ट्रॅक बॉलला उडवलाय हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यानंतर जोपर्यंत बॉलला उचललं गेलं 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं पूर्वार्धाचा खेळ तो समाप्त झाला आणि पूर्वार्धामध्ये धाफलकावर धावसंख्या एकंदर लागली गेली 47. विजयाकरता 48चं लक्ष आहे आणि या 48 धावसंख्येला कशा पद्धतीने उत्तरार्धामध्ये जोडलं जाईल ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी टॉसकडे जाऊया. कॉइन स्पिन होईल. रॉयल स्पोर्ट्स आणि सारांश स्पोर्ट्समध्ये तिथे टॉस केला जाईल. सन्माननीय सुधीरजी राय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुधीर राय साहेब आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते तिथे कॉइन स्पिन केला जाईल. टॉस केला जाईल. रॉयल स्पोर्ट्स के कैप्टन आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है. सुधीर राय जो हमारे बीच यहाँ पर मौजूद है और उन्हीं के शुभ हाथों से ये टॉस वहाँ पर किया जाएगा. कॉइन स्पिन करेंगे और देखते हैं कौन सी टीम इस टॉस को जीतती है और क्या डिसीजन उनकी ओर से यहाँ पर आएगा.
कॅमेरामन टॉस बॉक्स कव्हर करायचा कॅमेरामन. इथे टॉस बॉक्स तो तुम्हाला दाखवला जातोय. कॉइन स्पिन केला जातोय. राजा यादव साहेब आपल्यासोबत आहेत आणि विशालजी शेलार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतो. राजा यादव साहेब आपल्याला विनंती आपण पुढे यावं. आपला सन्मान इथे केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सारंग स्पोर्ट्सनं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे हा सन्मान तो होत असताना राजा यादव यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. उमाशंकर सिंग आपल्यासोबत आहेत. हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण उमाशंकर सिंग यांचा सन्मान तो इथे करतोय. हितेश पाटील आपल्याला विनंती आहे की उमाशंकर सिंग यांचा सन्मान तो आपण इथे करावा. सुधीर राय जे आपल्यासोबत आहेत. प्रतीक पाटील आपल्याला विनंती आहे की सुधीर राय यांचा सन्मान आणि सत्कार तो आपण आपल्या शुभ हस्ते करावा. इथे हा शुभ सन्मान तो होत असताना आपण पाहत आहे. चला नवीन बॉल तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आणि मॅच लगेचच विनाविलंब सुरू करायची आहे. विजयाकरता 48 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेले. बघूया 48 धावसंख्येला कशा पद्धतीने दाफलकावर जोडलं जाईल. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज अजय समोर बॅटिंग करण्याकरता दोन बॅटर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. अभि जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय सोहेलच्या साथीनं. सोहेल नॉनस्ट्राईक गेंडकडे. सारांश 11 सर्व खेळाडू आपल्याला मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. सारांश स्पोर्ट्स मॅचकडे आपण जातोय. विजयाकरता 48चं लक्ष आहे आणि समोर स्ट्रायकर एंडकडे अभि या डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी त्यानं आपल्या खांद्यावर घेतली आणि तो स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. पहिलाच बॉल त्यावर आक्रमण. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. पहिल्या चेंडूवर वेलकम बाउंड्री 4. वर एक चांगला स्ट्रोक तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा एक चांगला फटका तो खेळला गेला. बॉल जाईल कुठे तर तिथे डिक्लेरेशन झोन आहे. एकच धाव तुम्हाला तिथे धाफलकावर लागत असताना पाहायला मिळेल. जे एकेरीच्या मदतीनं धावसंख्या वाढून जाते ती 5 या आकड्यावर. बहुजन विकास आघाडीचा फ्लॅग जो लहरत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय तो तिथे डिक्लेरेशन झोन आणि बाउंड्री तेही दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावलाय. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. सिंगल डबल्स या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. सिंगल श्वासाचं काम करतात असं म्हटलं जातं आणि तेच काम इथे बॅटर्सला करत राहावं लागेल. श्वास घेत राहावं लागेल कारण या सिंगल डबल्स मोठ्या फटक्यांच्या दिशेने तुम्हाला विजयांच्या दिशेने घेऊन जातात आणि तोच एक चांगला प्रयत्न इथे बॅटर्सना करावा लागेल. अजय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि सध्या स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर फलंदाज सोहेल करता हा पहिला बॉल डाव्या एसटीच्या बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक पुढे सरकत असताना 7 वर. शिवकुमार इथे मोरिया इथे उपस्थित होत आहे. शिवकुमार मोरिया आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर डाव्या एसटीवर राहिला. तिथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 8 ऑन बोर्ड. 8 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 1चं प्रगती पथावर आहे. पहिल्या 3 बॉलवर 6 धावा आल्या होत्या मात्र त्यानंतर त्या टप्प्यावर ठाम राहू शकला नाही गोलंदाज. 2 अतिरिक्त बॉल
ते त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याच्या नादात बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचलाय. मात्र त्यानं म्हटलंय आयुष्यमान भव, त्यानं दिले जीवनदान आणि त्या जीवनदानाचा फायदा इथे 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 3 ऑन बोर्ड, 10 धावा. आतापर्यंत चेंडू झाले 4 बॉल नंतर रन झाले 10. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि उर्वरित 2 बॉलमध्ये आक्रमकतेने खेळ तो मैदानाच्या आतनं तुम्हाला दाखवावा लागेल, कारण एका चांगल्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र खाली क्षेत्र निवडलंय, बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 14 धावा आहेत. चांगल्या रन्स ज्या धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज उस्मान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया उस्मान त्याच्याकडनं कशा पद्धतीने गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगल्या रन्स पहिल्या ओव्हरमध्ये दाफलकावर लागल्यात. 48चा पाठलाग तो आई जीवदानी संघ मैदानाच्या आतमधनं करत असताना आपण पाहतोय. यावेळेस फटका फसलाय, बॉलनं उंची जास्त गाठली आहे, लांबी तेवढीशी नाही आहे, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी आहे आणि एक चांगला कॅच तो कॅरी झालाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय. फलंदाज अभि, त्याला माघारी परतावं लागेल. उस्माननं दिली आहे सफलता. अभि बाद. पहिल्या बॉलवर इथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावा लागलाय बॅटर अभिला, जो चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं साकार करत होता. आई जीवदाने आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर द्वारकाधीश 11. चांगला बॉल आहे, बॅटच्या आउटसाइड एज घेतली, बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एक रन तिथे दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते येते 15 या आकड्यावर. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करायची होती आणि 3 शांतता प्रस्थापित केली आहे गोलंदाज उस्माननं. समोर स्ट्रायकर एंडकडे डावकुरे हातानं फलंदाज सोहेल. यावेळेस सोहेलनं बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी ब्रँडेड हिट, षटकार 6. षटकाराच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 21, 21 धावा या दाफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. द्वारकाधीश 11 आणि आई जीवदानी दोन्ही टीमनं पहिली मॅच जिंकली आहे. त्यामुळे या मॅचला जी टीम जिंकेल ती 2 मॅचची विजेता ठरणार आहे. बघूया कुठला संघ जो 2 मॅच जिंकणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा तिथे बॉलला पूल आणि हुकचं मिश्रण करत असताना फटका खेळायचं होतं. एक रन तिथे डिक्लेरेशन, हिट विकेट झालाय तिथे बॅटर. फटका खेळल्यानंतर मला वाटते जाऊन तिथे यशांवर आदळला आणि त्यानंतर तिथे हिट विकेट म्हणून बाद घोषित केलंय. चांगली बॅटिंग करत होता, बहरामध्ये होता, चांगले फटके खेळत होता, मात्र
तुम्ही बॅकफुटला जाऊन खेळत असताना किती मागे आहात, यष्ट्या तुमच्यापासून किती दूर आहेत, या सर्व गोष्टी ज्या फलंदाजाला पाहून खेळ करावा लागतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर ते लक्ष विचलित झालं आणि त्यामुळेच हिट विकेटच्या माध्यमातून माघारी परतावं लागलं. 4 बॉलचा खेळ, तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता 2 महत्त्वाचे प्रमुख बॅटर्स ज्याने खूप चांगल्या रन्स धावफलकावर जोडल्या, त्या दोघांनाही परतीचा प्रवास करायला गोलंदाजाने भाग पाडले. उस्मान चांगली गोलंदाजी करतो, एक षटकार जरी खाल्ला असला तरी अचूक टप्प्यावरचा मारा तो त्याच्याकडनं होतो तिथे. यावेळेस मात्र बॅटच्या कडेला लागलाय, बॉल हवेत राहिलाय. इथे विकेट कीपर म्हणत होता इट्स अ माय कॅच, मात्र गोलंदाजानं शेवटपर्यंत स्वतःचा हट्ट तो सोडला नाही आणि त्यामुळे तिथे जीवनदानाबरोबर 1 रन तीही धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 22 धावा, प्रतिषटक 12ची सरासरी ती तुम्हाला अधोरेखित करायची. आणि सध्या जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत आहे, क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या तिथे गौरव भंडारे इथे उपस्थित होत आहेत. गौरव भंडारे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 23 धावा, 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर 23 लागल्यात. येणारे 12 बॉल ते इथनं शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं तुम्हाला रन्स बनवायचे आहेत 25 धावा. 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे. चला गेम थोडंसं स्पीडअप करा, वेळ घालवू नका ही विनंती आहे. कंटिन्यू मॅचेस त्या खेळत राहणं गरजेचं आहे. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही, रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला, आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला, आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला, आमची धान्यू प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. बारा चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. सनद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सनद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, तगडा स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 की 6 षटकार. चांगला फटका होता, ओव्हरती बॉलर हेट खेळला गेला होता आणि गोलंदाजीच्या डोक्यावरनं खेळत असताना हा तगडा स्ट्रोक तो मैदानाच्या आत पेशकश केला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 29, 29 धावा या लाफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर आक्रमण ते तिथे आपण पाहिलंय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक चांगलं प्रत्युत्तर, चोख प्रत्युत्तर ते गोलंदाजाच्या माध्यमातून देत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. या आधीच्या बॉलवर षटकार मारला, मात्र त्यानंतरच्या बॉलवर तिथे त्याचीच विकेट गोलंदाजानं घेतली आणि त्यामुळे त्याला भरतीचा प्रवास तो करावा लागतो. एक महत्त्वाची विकेट ती संपादित झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29 आहे. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 19 धावसंख्येची गरज आहे आणि तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहे 10. चेंडू 19 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत आणि काय इथनं त्या बनवल्या जातील. मोठ्या फटक्यांची भाषा ती बॅटर्सकडनं बोलणं
ते आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र लगेचच त्यांना परतीचा प्रवासही करायला भाग पाडले. चांगला बॉल आहे. पुण्याच्या एकदा फिरवलं, बॉलला टर्न केलं, बॉल टप्पा खाल्यानंतर फिरत घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 बॉल नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा या धाफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल आहे. सनत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जरी षटकार खाल्ला असला तरी त्यानंतर मला चांगल्या टप्प्यावरनं मारा करायचा आहे, रोखायचा आहे, बंदिस्त करायचं आहे, शांत ठेवायचं आहे. बॅटर एका बाजूनं थोडीशी चुकीची फलंदाजी. फलंदाज गोपी जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 19 धावा अजूनही धाफलकावर जोडायच्या आहेत. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 19ची गरज. एक मोठा फटका येणाऱ्या 2 बॉलमध्ये तो मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. यावेळेस मात्र हा फटका गोपीचा फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. मात्र तिथे उस्मानपासून चेंडू दूर राहिला आणि त्यावर जोपर्यंत विनयने चेंडूला उचललं तिथे 2 या धावसंख्येनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 31, 31 धावा. अजूनही विजयाकरता 17 रन्स त्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि या 17 धावा बनवण्याकरता तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 7 बॉलमध्ये 17 धावसंख्येची गरज. हा बॉल खूप महत्त्वाचा असेल या ओव्हरमधला. बॅटची कडा घेतली. तिथे विकेट कीपर चुकी करतोय. 1 रन तिथे धाफलकावर जोडली गेली. मला वाटते 2 झाल्यात. 1+1. 1 रन तिथे पळून पूर्ण केली आणि क्षेत्ररक्षक ती चुकी करतोय. ती एक अशा एकंदर 2 मिळाल्या. आता विजयाकरता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन्स बनवायचे आहेत 15. 6 बॉल रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. आने वाली 6 गेंदें 15 रन मैच को जीतने के लिए आपको स्कोर बोर्ड पर लगाने हैं. क्या ये 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगा दिए जाएंगे या फिर इन 15 रनों से थोड़ा सा दूर रखा जाएगा? आखिरी ओवर. अजय गेंदबाजी के ट्रैक पर. गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाजी करने के लिए आते हुए देखते किस तरीके से गेंदबाजी वो यहां पर करेंगे. बल्ले का बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा. ये बड़ी सफलता यहां पर अर्जित होती हुई. बल्लेबाज आउट. अजय पटेल गेंदबाजी के लिए गेंदबाजी के ट्रैक पर आए और पहली गेंद पर यहां पर विकेट चटकाई है उन्होंने, क्योंकि 6 गेंदे में जीतने के लिए यहां से अगर हम देखें तो 15 रनों की दरकार है और 15 रन यूं ही नहीं बनते. आपको अच्छे स्ट्रोक वो ग्राउंड के अंदर से खेलने होते हैं. अगर मिडल ऑफ द बैट से आप स्ट्रोक खेलते हो तो फिर उस मैच में आप अपने लिए जगह बना सकते हो. और यहाँ पर अगर हम देखें तो बल्लेबाज कुछ खास प्रदर्शन वो नहीं कर पा रहे. ऊपरी बल्लेबाज जो थे उन्होंने अपना काम बखूबी से निभाया, लेकिन जो बीच ऑर्डर के जो बल्लेबाज है वो यहाँ पर गलतियों पे गलतियां करते जा रहे हैं. उस कारण ये मैच थोड़ा सा दूर निकलता हुआ नजर आ रहा है. उड़ाया हवा में, गेंद हवा में है. खिलाड़ी क्या लपक लेंगे इस कैच को. एक तो मुकम्मल हुआ, दूसरे की कोशिश. तेज दौड़ 2 रन वो वहां पर पूरे किए गए. अब आने वाली गेंदें शेष है 4 गेंदों में रन बनाने हैं 13. मैच अभी भी दोनों तरफ देखने को मिलता हुआ, क्योंकि अगर गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेगा तो ये मुकाबला उनकी तरफ जाएगा. अगर बल्लेबाज के बल्ले से इन 4 गेंदों में 2 गेंदों पे 2 बड़े स्ट्रोक आए तो फिर ये मुकाबला यहां से आई जीवदानी की ओर चला जाएगा. यावेळेस हवा में है. खिलाड़ी वो दूर रहे. 1 तो मुकम्मल हुआ, दूसरे के लिए मुड़े. 2 रन वहां पर मुकम्मल हुए, तीसरे के लिए मुड़े हैं और 3 रन वो वहां पर पूरे किए जाएंगे. इन 3 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. 1 शॉट का इशारा वहां पर आता हुआ तो ये 2 ही मिल जाएंगे. 2 के साथ स्कोर बोर्ड अब 40 पर 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए. अब जीतने के लिए आने वाली गेंदें हैं 3 और 3 गेंदों में रन बनाने हैं 9. 3 गेंदें 9 रन. मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ. एक बड़ा स्ट्रोक अगर यहां से आता है तो यह मैच अपनी तरफ खींच सकती है टीम आई जीवदानी. देखते किस तरीके से खेल होगा. आने वाली 3 गेंदों में आई जीवदानी टीम किस तरीके से इस प्रेशर की सिचुएशन को हैंडल करेगी. उड़ाया है हवा में, लेकिन दूरी उतनी नहीं मिल पा रही है. 1 रन वहां पर मुकम्मल हुआ, दूसरे के लिए मुड़े हैं, लेकिन
कोई कोशिश नहीं, एक रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ा। स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर 40। अब आने वाले आखिरी की 2 गेंदें जीतने के लिए रन बनाने 8, तो आने वाली 2 गेंदों पे रन तो चाहिए। 2 गेंदे 8 रनों की जरूरत है। फील्ड में वहां पर थोड़ा सा बदलाव करना चाह रहे हैं गेंदबाज, जो फील्ड में वहां पर बदलाव करते हुए नजर आ रहे हैं। 40 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए अब 2 गेंदे और 8 रन जीतने के लिए चाहिए। गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाज अजय, 40 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए 2 में 8 चाहिए। और इस बार ये एक बेहतरीन गेंद बल्ले का सीरा लेकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई। और इसी के साथ इस मैच पर अब शिकंजा कसती हुई नजर आ रही है टीम द्वारकाधीश 11, क्योंकि अब यहां से अगर हम देखें तो 1 गेंद और 8 रनों की दरकार है। और यहां पर आईएसपीएल की तरह नौवा भी नहीं है, तो फिर गेंदबाज अगर यहां से गलतियां करेंगे तभी जाकर इस मैच को जीत पाएगी टीम आई जीवदानी 11। शुरुआत बहुत अच्छी रही थी, ऐसा लग रहा था कि बहुत जल्दी इस मुकाबले को अपनी तरफ खींच लेंगे, लेकिन गेंदबाजों ने करिश्मा दिखाया, वहां पर विकेट चटकाए और उन विकेट्स की बदौलत ये मैच अब द्वारकाधीश 11 की तरफ झुकता हुआ हमें नजर आ रहा है। अगली गेंद उड़ाया, इस बार गेंद हवा में है लेकिन थोड़ा सा लेट हुए, गेंद सीमा रेखा पार, 6 रन। जो बल्लेबाज थोड़ा सा ऊपर आने चाहिए था वो बल्लेबाज नीचे बल्लेबाजी के लिए आया और उसी कारण ये मुकाबला हाथ से छूटता हुआ नजर आ रहा है। मैन